देशातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात। गुन्हेगारी रोखण्यासाठी हल्ली तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातोय। भारत पोल नावाच्या या आधुनिक पोर्टलमुळे आता आमूलाग्र बदल घडतील अशी चर्चा सध्या सुरू आहे। पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भारत पोल या पोर्टलचं लॉन्चिंग करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखणाऱ्या इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलची निर्मिती करण्यात आली। या नव्या पोर्टलमुळे कोणताही गुन्हेगार आता भारताच्या आवाक्याबाहेर राहू शकणार नाही। भारत पोलमुळे काय होणार? सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हेगारी, मानवी तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्ह्यात उपयोग। कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगाराच्या माहितीसाठी कोणत्याही राज्याचे पोलीस थेट इंटरपोलची मदत घेऊ शकणार। परदेशी तपास यंत्रणाही गुन्हेगाराची माहिती मिळवण्यासाठी भारत पोलची मदत घेऊ शकणार। या पोर्टलमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गुन्ह्यांच्या तपासात नवं युग अवतरेल असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला। सटीकता के साथ अनेक प्रकार के दुनिया के क्राइम का विश्लेषण कर हमारे यहाँ क्राइम होने से पहले इसको रोकने की संरचना भी खड़ी कर पाएंगे। मैं मानता हूं ये आने वाले दिनों में हमारे देश के इन्वेस्टिगेशन को एक नए युग में ले जाने वाली पहल है। केंद्र सरकार देशातून फरार झालेले गुन्हेगार आणि फरार आरोपींच्या परतीसाठी हे मोठं पाऊल उचलल्याचं मानण्यात येत आहे। इंटरपोल सोबत भारतीय सुरक्षा यंत्रणांचा समन्वय सुलभ आणि गतिमान बनवणं हा या पोर्टलचा उद्देश आहे। परदेशात फरार आरोपीही येणार जाळ्यात। परदेशात पळून जाणारे गुन्हेगारही आता भारतीय यंत्रणांच्या जाळ्यात। आरोपी ज्या देशात असेल त्याच देशात कोर्टात सुनावणी आणि शिक्षा। दहशतवाद, अंमली पदार्थाची तस्करी, मानवी तस्करी या गुन्ह्यांच्या तपासासाठी मदत। या पोर्टलचं प्रशिक्षण अखेरच्या स्तरापर्यंत देण्यासाठी सीबीआयने प्रयत्न करावेत असं आवाहनही अमित शहांनी केलं। आने वाले दिनों में सीबीआई ने भी इसके उपयोग के लिए कुछ मानक और कुछ एसओपी बनाकर राज्य पुलिस को इसके लिए सजग और शिक्षणात्मक दृष्टि से भी, ट्रेनिंग की दृष्टि से भी आगे हमने काम करना पड़ेगा। तभी ये भारत पोल अपना तय किया हुआ लक्ष्य प्राप्त करने में फायदा कराएगा। भारत पोल सुरू झाल्यानंतर ही रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याचा अधिकार इंटरपोलकडेच असणार आहे। मात्र आता भारताकडून सीबीआय सह राज्यातील पोलीसही इंटरपोलशी संबंध ठेवून असणार आहेत। राज्याची विनंती इंटरपोलने स्वीकारली तर त्या संबंधित गुन्हेगारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी होऊ शकते। भारत पोल नावाच्या या आधुनिक पोर्टलमुळे आमूलाग्र बदल होण्याची आशा भारताला आहे। करण सिंह पवार, पुढारी न्यूज, मुंबई।